नंतर त्या गोष्टी सांगायच्या. या 2 नंबर घ्या, काही नाही घाबरायचं कारण नाही. पटकन त्यातले 2 चिठ्ठ्या घ्यायच्या. 2 घ्यायच्या नाही, एक घ्या. एक घेतले ना, एक घ्या. एक घ्या. त्या एक घ्या. बघू नका, दुसरं दाखवू नका, फक्त स्वतःच बघायची. मी सांगत तेवढंच ऐकायचं, दुसऱ्याला दाखवू नका. स्वतः बघा त्याच्यामध्ये काय आहे. रेडमार्क केलेल्या रेषांनी जे काही अंकित केले ते फक्त बघायचं. 1 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला. पाहिलं? प्रत्येकाला या बॉक्समधून काही चिठ्ठ्या दिलेल्या होत्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये काय आहे नेमकं ते 1 मिनिट वाचायला लागतं. अख्खा पेपर आपण वाचतो नाही का, त्यातलं फक्त एक बातमी आहे आणि ती बातमी लाल पेनने राऊंड केलेली आहे. सगळ्यांना आहे का तसं? तर कुणाला नाही असं मागे पुढे बघा. नाही तर मी मागची बाजू बघता काहीच नाही त्याच्यात. एकमेकांना सांगू नका, फक्त तुम्हीच वाचा. तुमच्या पुरतं जे का जेव्हा मी तुम्हाला बोलायला सांगेल त्यावेळेस तुम्ही बोलायचं. वाचलं? ठीक आहे. आता तुमच्याकडे चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याला नंबर दिलेले आहेत का? शाबास. 1 नंबरवाला जो आहे त्याने मला सांगायचं त्याच्या चिठ्ठीत काय आलेलं आहे, कोणती बातमी आहे. थोडक्यात एकदम अर्ध्या मिनिटाच्या आत. पुण्यामध्ये खडक वाचता त्या धरणाला पाणी जास्त आल्यामुळे पुण्यामध्ये पाणी का आलं जास्त? पाऊस, नदीच्या पात्रात पाणी बसलेलं आहे. बरं. 1 नंबर. 2 नंबर कोणाकडे आहे? रायगडाला पुराचा तडाखा. कशाची बातमी आहे ती? पावसाची. पावसामुळे काय झालेलं आहे? पाणी कशामध्ये? शहरामध्ये. अजून ठीक आहे. 3 नंबर. ओके. कशामुळे साचलं असेल? बरोबर. अजून 4 नंबर. मुसळधार पावसाने पुण्यात गुरुवारी सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, त्याच्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. बरोबर. अजून कोणी पुढे 4 नंबर. बागेच्या पाण्याला शेतात 2 वेळा होते. बरं. आणि फोटो वगैरे आहे तुझ्याकडे? कशाचं आहे? पाण्याचं. बरोबर. नंतर किती नंबर आहे? देशभरात अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपले असून सुरत शहरात पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून मदत पथकातील जवानांना पुरात अडकलेल्या सुटका केली. पूर कशाला आलेला आहे? नदीला. व्हेरी गुड. किती नंबर आहे? 7. पुढं कोण आहे? 10वी बारावीच्या बोर्ड परीक्षा निवडणूक करण्यात आल्या आहेत. का बरं? अतिवृष्टी विभागामुळे महाराष्ट्र सरकार. झाले का सगळे? कोणाला राहिले का? तुझं राहिले? नंबर नाही दिला? वाचलं नाही तू? नाही असं नाही. क्रमाने कसं आहे वाच. कशामुळं? ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता त्या चिठ्ठ्या परत द्यायच्या म्हणे मला. क्रमाने टाका. सांगतो तुम्हाला. 1 नंबर कोण आहे? दाखव, चिठ्ठी दाखवा. आता ह्या चिठ्ठीमध्ये बसा. परत तुम्ही म्हणतात फोटो सांगितलं काय? हे बघा काय आहे? पश्चिम महाराष्ट्र पूरवार पुराचा वार म्हणजे नदीला पुरायला उभारलेले खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे मुठा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले म्हणजे नदीला पूर आलेल्याची ही बातमी आहे. 2 नंबरचं कोण आहे? त्याच्यामध्ये बघा रायगडला पुराचा तडाखा म्हणजे ही नदी आहे, त्या नदीला पूर आलेला आहे. रायगड या शहराला
त्याच्यामुळे फटका बसलेला आहे. पुढचा 3 नंबर पण आहे. चला फटाफट 3 नंबर. तर बघा याच्यात खेड बाजारपेठेत पाणी. दापोली तालुक्यात पावसाने गेले 2 दिवस झोडपून काढले. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. जगबुडी नावाची नदी आहे, म्हणजे नदीला पूर आलेला आहे. पुढचा 4 नंबर. अतिवृष्टीमुळे पाण्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, 2000 बेपत्ता. पुणे शहरात जिल्ह्यात घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे पुणे, पिंपरी आणि चिंचवड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे काय झालेलं आहे त्याचा आहे. नंतर किती नंबर आहे? 5 नंबर. त्याच्यामध्ये पण आहे बघा, ठाणे जिल्ह्यात पावसाला जोर. बारवीच्या पांजोड क्षेत्रात 2 जण बुडाले. बारवी नदीचं नाव आहे. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये काय आहे? धोका पातळी ओलांडली. अलमट्टीच्या विसर्गात वाढ. पंचगंगेनं गुरुवारी धोका पातळी ओलांडली. पंचगंगा काय आहे? त्यावर. पुढचं कोण आहे? त्याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला मी मुद्दाम काय दाखवतोय की दुसराच फोटो तर नाही ना, म्हणून देशभरात अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपले. सुरत शहरात पावसामुळे सखल भागात पाणी साचले. त्याच्यानंतर तर अशा या सर्व बातम्यांच्या अंदाजाने, बातम्यांवरून तुमच्या काय लक्षात आलं असेल की हा सगळा विषय म्हणजे काय आहे? पुराचा आहे. पूर. नदीला पूर आल्याच्या नंतर आपल्या जीवनात काय बदल होतो, काय परिणाम होतात, याच आशयाची कणा नावाची कविता आज आपण अभ्यासणार आहोत, ज्याचे कवी आहे कुसुमाग्रज. कणा आणि याचे कवी आहेत